महागणपती राजनगावच्या ह्या पवित्र पुण्यभूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी नारी शक्तीचा महापूर या ठिकाणी आलेला दिसतोय। खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी महिला गेले तास दीड तासापासून उपस्थित आहात। मगाशी येताना मी पाहिलं रस्त्यावर अजूनही महिला आहेत, काही दर्शनाच्या रांगेला आहेत, अजूनही काही महिला येत आहेत। इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलेला याचे संकेत म्हणजे आदरणीय वळसे पाटील खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले 35 वर्ष वळसे पाटील सुरुवातीला आंबेगाव जुन्नर विधानसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ 35 वर्ष राजकारणामध्ये काम करून एक अतिशय निष्कलंक मनमिळावू आणि विकास कामाचे कास धरणारं नेतृत्व ह्या परिसराला ह्या जिल्ह्याला लाभलेलं म्हणजे आदरणीय वळसे पाटील। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पहिल्या 3 निवडणुका मी स्वतः हँडल केल्या। 1990 ला ते उभे होते त्यावेळेला मी सगळा प्रचाराची धुरा माझ्याकडे होती। 95 ला सुद्धा मी त्यांचा प्रचाराचं काम पाहिलं। 1999 ला सुद्धा मीच प्रचारामध्ये त्यांचा प्रचार प्रमुख मीच होतो। या 3 निवडणुकांमध्ये काम करताना मी पाहिलं त्यावेळची आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती। एक अतिशय दुष्काळी तालुका आणि त्या तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर वळसे पाटलांना मी स्वतः जातीनं पाहिलं की विकास कसा करायचा, विकासाची कास कशी धरायची, त्यासाठी प्रयत्न काय करायचे। मंत्रालयामध्ये असो किंवा सरकारमध्ये चिकाटी कशी असते हे मी स्वतः जातीनं पाहिलं आणि म्हणून मी बघितलंय 35 वर्ष लोकांची पसंती कायम वळसे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे। आता जर राजकारण बदललं, आता कोणी उठतं मला आमदार व्हायचं ते गाणं आहे ना काहीतरी, मला आमदार झाल्यासारखं वाटतं, आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतं। पण मित्र हा नुसता बुडबुड आहे, ही नुसती धुळपेट आहे। नुसत्या निष्ठा आणि स्वाभिमान याच्या गप्पा मारून कोणी निवडणुकीला जिंकू शकत नाही। पण आज काय झालं, काल मंचाला बघितलं मी एक सभा होती, त्या सभेमध्ये बऱ्याचशा लोकांची भाषण, कोणी ज्याची लायकी नाही त्यांनी वळसे पाटलांवर टीका करायची आणि आपल्या समोरचा उमेदवार मुरारी लावला तो व्हिडिओ, कसल्याचा डोंबल्याचा व्हिडिओ। माझं तर म्हणे तू घरी जा, तुला काय व्हिडिओ लावायचा, तू पण तू आणि नवरा बायको घरामध्ये। काही आग्या नाही, पिछा नाही, काय नाही। काय झालंय, वळसे पाटलांनी सुरुवातीपासून त्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली। काही नसताना त्याला हाताला बोट धरून आणलं, प्रत्येक ठिकाणी संधी दिली, मार्केट कमिटी असो, कारखाना असो, इकडं असो तिकडं सगळीकडे त्याला वाटायला लागलं आपण जे मागू ते सगळे आमदार साहेब देत आहे, आता आपण आमदारकीच मागू। पण ह्या तालुक्यातली ह्या परिसरातली जनता एवढी वेडी नाही। मी आणि ते दोघे 20 वर्ष विरोधात होतो, 15 वर्ष आम्ही दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय। कारखाना उभारण्यासाठी मी स्वतः चेअरमन होतो, पहिला चेअरमन मी आहे। आम्ही दोघांनी कष्ट केले आणि कारखाना उभा केला, पण कशी अशी वाकडी नजर राजकारणामध्ये लावलेली नाही। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं, माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात बरेचसे वक्ते या ठिकाणी आहे, मला पण अजून 2-3 मीटिंग आहेत आमच्या परिसरामध्ये, मनसर, लांडेवाडी, वडगाव वगैरे त्या भागात। म्हणून मला आपल्याला विनंती करायची
विकास कामं करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे. मी अभिमानाने नेहमी सांगत असतो, सरकारने त्यांच्यावर जबाबदारी टाकली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री. खातं कोणाला त्याचा उच्चारही करता येईना, पण त्या किचकट खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये सगळ्यात मोठं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी उभं केलं. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, त्या ठिकाणी हजारो तरुणी तिथून शिक्षण घेत आहेत, हजारो तरुण तिथून शिक्षण घेत आहेत. कोण प्रदेशात आहेत, कोण सरकारी नोकरीमध्ये आहेत, कोणी IT कंपन्यांमध्ये आहेत, मोठ्या पदावर काम करतात. याचं एकमेव कारण 25 वर्षामध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही गव्हर्नमेंटचं. ते फक्त वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी करून दाखवलं. ही किमया फक्त त्यांना सांगतो. गृहमंत्री पदाचा त्यांच्याकडे कारभार आला आणि अल्पावधीमध्ये गेल्या 2 वर्षात तुम्ही पाहिलं, परिसरामधल्या सगळ्या ठिकाणी चांगली पोलीस स्टेशनच्या इमारती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि चांगल्या प्रकारची कामं, रस्ते वगैरे सगळे काम करणं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी 35 वर्ष पाहिलंय. आणि म्हणून मी सांगतो, समोरच्यावर आपल्या काही जास्त बोलायचं नाही. मला फक्त एवढीच विनंती करायची, ही वेळ दौडू नका. ही वेळ अतिशय महत्वाची आहे. त्यांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकच संकल्प सोडलाय, तो म्हणजे आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतीचं पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यायचं. मग शिरूरमध्ये आमचा 12 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शिरूर परिसरामध्ये शिरूर शहर असेल, परिसर असेल, तिथं शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी किंवा अगदी सास कमांचं पाणी आमच्या शिरूर त्या पट्ट्यामध्ये सोडण्यासाठी सुद्धा त्यांचा महत्वाचा प्रयत्न राहिलेले आहे. आणि भविष्य काळामध्ये मी आपल्याला शब्द देतो की ह्या 5 वर्षामध्ये जे 35 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त कामं वळसे पाटील या 5 वर्षामध्ये करून दाखवतील, एवढी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, बाकी सगळं सोडून द्या. ह्या वेळेला फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना गरज आहे वळसे पाटलांची, त्यांच्या नेतृत्वाची. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.